नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉवर्ड बाय बिस्क फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महावीर प्लॅटिनम, इंडियन ऑइल नगर, गोवंडी इथे राहणाऱ्या तृप्ती विजय कासार या वहिनींना भेटणार आहोत. वारा सुरू झालेला आहे. चला भेटूया कासार कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. स्वर्गात जुळतात रेशीम गाठी. बर, विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. काय सांग. द्या आता ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर नमस्कार. माझ्या सासूबाई, नमस्कार. माझी आई, नमस्कार. वडील, नमस्कार. मामी, नमस्कार. मामी त्या पण मामी, माझ्या काकू, हो हो, मावशी, नमस्कार. त्या पण मावशी, काका, हो, हो. आमचे काकी, नमस्कार. पालकर काका, हो नमस्कार. माझ्या मैत्रिणी या दोघी. हॅलो. इकडे ही एक आहे भारती. नमस्कार. आमच्या या सरू आजी. हो नमस्कार. आणि मागे काका आहेत, नमस्कार. मामा आहेत आणि माझे सासरे बुवा आहेत. आणि ते आमच्या इकडे शेजारी राहतात. नमस्कार. आणि माझी मुलगी. तुला जय जय का. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं बोईसर. बोईसर. हो, पालघर जवळ. पालघर जवळ. आणि तुम्ही? मुंबई. मुंबईत कुठे? जोगेश्वरी. जोगेश्वरी. शाळा? शाळा झेवियर्स, अंधेरी. अंधेरी. घरी कोण कोण होतं? घरी आई बाबा आणि मी. तुमच्या घरी? आई बाबा आणि मी. बरं, पण मला सांगा की शिक्षण वगैरे तुमचं सगळं जोगेश्वरी? सगळं मुंबईत. हो हो, म्हणजे माझं जोगेश्वरी. कॉलेज भवन्स गिरगावचं आणि बॅचलर्स पण तिकडचंच, त्यामुळे सगळंच म्हणजे बॉर्न एज्युकेटेड फेड मुंबईत. आणि तुमचं सगळं पालघर? बोईसर, पालघर. पण बोईसरच्या बाहेर कधी गेला होता तुम्ही कुठे? बोईसरच्या बाहेर मुंबईला येणं जाणं होतं, पण असं राहायला वगैरे असं नाही. नाही, कोणी नातेवाईक इकडे मुंबई? गावा साईडला वगैरे, मुंबईला नाही. 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 आणि मग मला सांगा की मग तुमचं गाव कुठलं? आमचं गाव तसं जुन्नर, पुणे. आणि तुमचं गाव? मी खानदेशी, धरणगाव. मग काय झालं? कुठे भेटला? कुठल्या घरावर? आमचा एक मेळावा असतो मेळावा? समाजाचा. हो. अच्छा. तर तिकडे माझ्या सासूबाईंनीच ते कोऑर्डिनेशन केलं होतं सगळं मेळाव्याचं. तर तिकडे मग मी गेली होती आणि हे पण होते. तर मग ते आमच्याकडे स्टेजवर सांगतात की तुमच्या अपेक्षा काय, शिक्षण काय वगैरे. तर माझ्या सासूबाईंनी नोट डाऊन करून ठेवलेलं, शॉर्टलिस्टेड करून ठेवलेलं खूप साऱ्या. तर त्यापैकी एक मी निघाली. तुम्ही गेले नव्हते त्या मेळाव्याला? मी होतो, हा. पण तुमची पण लिस्ट काढणं चालू होतं? नाही. आई आणि मुलाचं बरं काम चाललंय तिकडे. मग तुम्ही काय करत होता तिकडे? मी ऍक्च्युली जे येत होते हा. त्यांच्या रजिस्ट्रेशन काउंटरला मी बसलो होतो. तुम्ही? काय आईने जागा दिली होती. पण मग त्याच वेळेला तुम्ही रजिस्टर्ड केलं होतं? होय, माझं रजिस्ट्रेशन कधी झालं ते मला आईने कळून दिलं नाही. बरं. पण झालं तसंच, फिल्टर नंबर 1, फिल्टर नंबर 2 आणि पण मग या नाव जेव्हा नोंदवायला तिथे आल्या गेटवर तेव्हा तुम्ही यांना बघितलं नाही? नाही नाही. नाही. तुम्ही? नाही. मग कधी बघितलं? मग माझ्या सासूबाईंनी कॉल केला होता आईला की असं असं आहे म्हणून, की आम्ही बघायला येतो. तर मग आले होते हे आणि सासूबाई. कुठे? घरी, बोईसरला? बोईसरला. हो. एवढ्या लांब गेले होते? हो हा. हो, तेव्हा मिक्स फिलिंग होते एवढ्याला. कारण मुंबईच्या बाहेर नव्हतं जाणं कधी. मग काय झालं? मग बघण्याचा कार्यक्रम झाला. वर्षभर आम्ही बघत होता? हो, म्हणजे थोडा गॅप घेतला होता. नाही, पण ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम झाला त्या दिवशी बोलणं झालं होतं? हो हो, व्यवस्थित आमचं बोलणं झालं. मग त्याच दिवशी होकार झाला होता? नाही, म्हणजे मिक्स फिलिंग होती, करायचं नाही करायचं, आधी एकमेकांचा स्वभाव जाणून घेऊया वगैरे. पण होतं कुठेतरी की मला पसंत होतं. हा, खरं हो. हो सर, खरं बोलावं. तेच. तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत असं की
माझा जॉब तेव्हा भरपूर ट्रॅव्हलिंगचा होता, त्यामुळे बघणं झालं आणि मी भारत दौऱ्यावर निघालो. बर. त्यामुळे मी माझ्या कामात गुंग आणि मला आईचे कॉल यायचे की अरे काय सांगू काय सांगू. मी म्हटलं मला परत येऊन विचार तर करून दे. आणि असे 1-1.5 महिना गेला. नंतर मग जेव्हा फायनली विचार करायचा वेळ मिळाला तेव्हा मग काय 15 मिनिटात डिसिजन झालं. पण मग परत तुम्ही भेटले का? हो, आम्ही मध्ये मध्ये जसं याला टाइम मिळेल तसं भेटत होतो, सॅटर्डे किंवा म्हणजे संडे. कधी होकार द्यायच्या आधी? हो. तुमचं ट्रॅव्हलिंग नक्की कुठे होतं? कारण ह्यांचा ट्रॅव्हलिंगचा जॉब, बघून गेले आणि ट्रॅव्हलिंगला गेले. आता ट्रॅव्हलिंगला गेले ते कुठे गेले? नाही, आधीमध्ये जेव्हा विकेंड्सला परत यायचो नाही नाही, ते ठीक आहे, पण तिकडनं तुम्ही प्रवासाला कुठे गेलात ते सांगा आधी आम्हाला. प्रवासाला तर बरेच ठिकाणी गेलो, म्हणजे दिल्ली, अक्षरशः भारत दौरा होता. पण त्या दरम्यान ह्यांना कसे भेटत होता तुम्ही? जेव्हा म्हणजे दिल्ली आणि कोलकाताच्या मध्ये 2 दिवस मी होतो मुंबईत, तेव्हा असं न थकवा दाखवता जाऊन यायचं. कुठे? बोईसरला. काय उत्साह आहे. त्यावेळेसच होता फक्त. म्हणजे नवीन नवीन जेव्हा असतं तेव्हा. आता इकडनं आम्ही वेस्टर्नला पण नाही जात की नाही, ड्राईव्ह नाही करणार. मला त्याला करावं लागतं, मला खूप थकवा येतो. हा, फक्त मला लग्नाच्या अगोदरच जो उत्साह असतो तोच असतो फक्त, नंतर सगळा खुश होतो. ही माझी कंप्लेंट नव्हे, ही रस्त्याची आणि ट्रॅफिकची कंप्लेंट. नाही उगाच काहीतरी सांगू. अजिबात नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मी 2 तास पण गाडीत बसू शकतो. हो की नाही? तुमचं फुस झालंय ते सांगा. असं त्याच म्हणाल्या, मी नाही म्हणालो. हो, माझ्या पायांचं ड्रायव्हिंग करून खुश झालंय. पण मग फायनली तुमचा होकार कधी झाला? पाडव्याच्या दिवशी मी ऑफिसला असताना याने फोन केला होता की आता आपण भेटतो आहे, फिक्स करूया, तुला मान्य आहे ना? म्हटलं हो मान्य आहे. मग घरी कळवलं होतं. पाडवा आणि मग लगेच लग्न झालं. मग 31 मार्चला आमचा साखरपुडा झाला होता बरं. आणि 1 मेला लग्न. वहिनींमध्ये कुठला बदल झाला 5 वर्षात 4 वर्षात? मला वाटतं काय बदल असा झाला नाही. इनफॅक्ट इकडे उत्साह कमी होत झाला आणि इकडे वाढत गेला असं वाटतं मला. काय हो तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल? मला असं काही हे नाहीये, त्रास नाहीये, मेंटली टेन्शन नाहीये. मी म्हणजे अलादीन का चिराग म्हणतात तसं आहे तो माझ्यासाठी, की मला पाहिजे ते मला मिळतंय. सगळं जे मला पाहिजे होतं पाहिजे. तो चिराग आहे ना, तो पाहिजे असलं की घासावा लागायचा. घासून घासून यांचं काय चेहरा बघा कसा झालाय. व्यवस्थित झालं. पण खुश आहात? खूप. बरोबर ना, सगळं आनंदात आहे. Yes. 4 वर्ष भविष्यात काय करायची इच्छा आहे वगैरे असं विचारलं तर काय सांगा? मला आता या स्टेजला एक मस्त छान मोठं घर हवंय माझं स्वतःचं. बरं. आणि माझी स्वतःची एक नोकरी, विशेष करून व्यवस्थित. बस, बाकी ह्यांच्याकडनं मला असं काही टेन्शन नाही किंवा अशी ताणाताण नाही की मला कशासाठी टेन्शन घेऊन बसावं लागतं, असं काही नाही. सगळं व्यवस्थित. तुमचं काय म्हणणं आहे? काय करण्याची इच्छा आहे? माझी बरीच इच्छा आहे आयुष्यातून. बरंच काय काय प्रयत्न करतोय, पण आय थिंक 2016 नंतर फोकस अचानक एका छानशा छोट्या प्रिन्सेसवर आला आमचा, आणि आता आयुष्य तिच्या अवतीभोवतीच जाणार आहे असं वाटतंय. सो आय थिंक तिच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करत करत मधल्या गॅपमध्ये यांच्या पण पूर्ण करू आणि असंच आयुष्य घालू. किती मस्त. तुमच्या या सगळ्या इच्छेला मनापासून शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबर पहिल्या खेळात 1 मिनिटात 4ही वस्तू आणून, म्हणजे 4ही ते क्ल्यू शोधून या 4ही वस्तू तुम्हाला मिळणार का मला बघायचंय. वेळ 1 मिनिटाची. समयी लावा देवापाशी. नमो अरियंतानम. नमो अरियंतानम. इकडे इकडे इकडे. मी स्वतः जाऊ? हा, तुम्ही द्यायचं नाही कोणी. अरे बापरे. राष्ट्रीय खेळ. बापरे. राष्ट्रीय खेळ. कबड्डी, खो खो, हॉकी, 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 हॉकी. 40 सेकंद झाली, 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, नाच रे मोरा. 9, 8, 7, 6. अन्नपूर्णा आहे बघा तिकडे. हो सॉरी. 5, 4, मिळाली मिळाली. 3,
अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. पण अभिनंदन, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. अभिनंदन, ही अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. नमस्कार. काय माहितीये काय त्याबद्दलचं मनोगत मनोगत त्यांचं काय असेल? चांगलं असेल की वाईट असेल? चांगलं. खात्री आहे तुम्हाला कुणी वाईट लिहिणार नाही? कुणी नाही. काय विश्वास आहे यांना? सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा आहे तुम्हाला. हो. मान्य आरोप. हा, पण ते वीकेंड मध्ये, वीकडेज मध्ये मी न सांगता उठते. तू लिहिलंय का? वीकडेज मध्ये नाही मला. दुसरा आरोप, तुम्हाला कामाचा प्रचंड कंटाळा आहे. नाही हो, हा मग आरोप आहे ते. तुम्हाला मान्य अजिबात आहे? नाही. नाही. हा, नाही. खूप कमी खाता. तुमच्यामुळे इतरांनाही डायटिंग करायला लावतात. मी कमी खाते. हा, नाही, आरोप मान्य आहे? कमी नाही खात. हो, काय मान्य आहे आरोप. ह्यानेच लिहिलंय वाटतंय. हो, ऍक्च्युली तुम्ही पटकन फोन उचलत नाही. हो, हो. तो करतच नाही. तो काय हो म्हणेल. अरे पण त्यांच्या हार्डली फोन हप्त्यात एकदा कधी ऑफिसला गेल्यावर असतो का. शॉपिंग खूप करता तुम्ही हो, मला आवडतं. आणि राग लगेच येतो. खूप आहे तुम्हाला. हे बोलवती नाहीये मला हो. मी लपू का? तुम्ही लिहिलंय का? तुम्ही प्रचंड घमंडी आहात. नाही हो, माझा ना प्रॉब्लेम आहे. माझ्या चेहऱ्याचा हा प्रॉब्लेम आहे काय? की सगळ्यांना मी स्टार्टिंगला घमंडीच वाटते. पण नाही आहात तुम्ही. नाही. तुम्ही सगळ्यांवर दादागिरी करता. नाही. ऍटिट्यूड क्वीन आहे. हो. तुमच्या घरात पाहुणे आले ना की तुम्ही दुर्लक्ष करता. नाही. असं लिहिलंय. नाही पण नाही करत. बिचाऱ्या नवऱ्यावर नेहमी रागवत असते. नाही. सासूशी सतत भांडते. बापरे. वाचा काय लिहिलंय? नाही पण असं नाही. काय लिहिलंय? हो, सासू. अरे पण बाजूचे किंवा इतर जे तुमचे नातेवाईक आहेत तेच लिहिणार. हो, पण नाही असं. सासूबाई काय हो? हो ना, कारण त्यांना माहिती आहे. आदेश बांदेकर 2च तास आहेत. बघितलं असं नाही. बघितलं, हे बघा माझा हात किती घट्ट पकडलाय त्यांनी. हे बघा. आता मला सांगा, आजपासून बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? रागावर कंट्रोल करेल. एक सासूबाईंशी भांडण नाहीये माझं, ऍटिट्यूड नाहीये, पण माझा चेहरा असा आहे ना की लोकांना असं वाटतं की मी नेहमी रागातच असते, पण तसं नाही. पण आता चेहराच आहे तसा. प्रॉब्लेम तुमचा नाही, प्रॉब्लेम समोरच्यांचा आहे. समोरच्याचा. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्याला पण भरपूर राग येतो. हे कोणीच नाही लिहिलंय, पण मला माहिती त्याला पण भरपूर राग येतो. हा, त्याने पण रागावरच कंट्रोल करावं. हो म्हणजे ना. ऍक्शनला रिॲक्शन असते आमची. म्हणून तुम्ही फिरायला जाणं नको म्हणता. जे घरी आहे तेच बाहेर, कशाला त्यापेक्षा घरात थांबूया. असं नाहीये. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. बरं, आता या ठिकाणी चित्र काढायचे. कोण काढणार चित्र? मी काढते. तुम्ही या. अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आता तुम्ही या. ह्याचा अर्थ काय? दहा, 9. अभिनंदन. चला, पहिलं एक बक्षीस मिळवून दिलं तुम्ही. थँक्यू. काय सुंदर काढली आहे. अभिनंदन. हे आणखी एक बक्षीस मिळालं.
नमस्कार सगळ्यांना. चला सासूबाईंकडे माईक द्या. सून माझी छान आहे, मुलगीच आहे माझी, सून नाहीये ती, बर, मुलगी म्हणूनच आणली तिला. हो ना. पण मगाशी काही जणांनी आरोप केले की त्या खोटे उशिरा उठतात, सगळे खोटे आहेत. तुमच्याशी रागाने बोलतात, नाही 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 तुम्हाला कधी कधी त्याच्यामुळे मन दुखावतं. नाही, नाही, कधीच नाही. कधीच नाही. मुलगीच आहे ती माझी. तुमच्याबद्दल बोलायला लागल्यावर सासूबाईंच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. द्या, अजून कोण बोलणार? आई. छान आहे तिचा स्वभाव, मनमिळाऊ आणि व्यवस्थित आहे. जावई पण एकदम व्यवस्थित जावई व्यवस्थित जास्त कोण चांगलंय, जावई की मुलगी? दोघं चांगले, दोघं चांगले. दोघं चांगले आहे. हा. जावई आमची लाखात आहे की. लाखात एक आहे, उत्तर दिलं. हा, अजून द्या, पाठी कोण बोलणार? सून एकदम चांगली आहे, मनासारखी किंवा मुलाला पण मिळालेली आहे आणि कुटुंबाला पण सांभाळून घेते. हो. एकदम छान आहे. एकदम छान सून मिळाली आम्हाला, सुंदर आणि सुशिक्षित आणि सगळ्या घराला उत्तम सांभाळते. पण त्या रागावतात वगैरे असं जे सगळं नाही नाही, आम्हाला म्हणतात तर त्याचा काही अनुभव नाही. ते नाहीये. नाही नाही. ज्यांना अनुभव आले आणि कोण त्यांनाच पाहुणे कळत. बिवणे येतात त्यांनाही रिसीव्ह करते वगैरे, आम्हाला पण ते तसं बोलत काही- नाहीत वगैरे. हा, थोडं कमी बोलते ती. हा, हा, पण ते ठीक आहे काय- ना, ते ठीक आहे ना. प्रत्येकाचा स्वभाव असतो. हो. अजून कोण बोलणार आहे? सून ही चांगली आहे. आम्ही जरी लांब असलो तरी कधी पण फोन करून बोलवणार आणि आम्ही येतो ते आमचा चांगला सत्कार करते. अरे वा, छान छान. पाठीमागे मैत्रिणींकडे द्या. मैत्रिणी 2 वर्ष झाली इथे राहायला आली आहे आणि तिचा स्वभाव खूप चांगला आहे. आमच्याशी तर खूप खूप चांगल्या याच्याने वागते, की म्हणजे जसं लिहिलंय की रागीट आहे किंवा आकडू आहे तसं काहीही नाहीये. खूप खूप चांगला स्वभाव आहे. अजून कोणी? तिच्या आईचा बांधलेला भाऊ आहे मी, पण मी भाचा माझा आहे, पण सुंदर अगदी. कधीही मला वेळेला तो बोलवतो. कुठलाही काही असेल तर त्याची आई पहिली मला आठवण करणार. मी मानलेला भाऊ आहे, अरे पण अगदी खरोखर घरच्यासारखं नातं आहे भावा बहिणीचं आमचं. हा, थँक्यू. कधीही मला बोलवणार. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडे हे सगळे कौतुक करतायत, तुमच्याबद्दल बोलतायत, पण त्याचबरोबर मगाशी आरोप केले. ते आरोप खरे खोटे काय ते तुमचं तुम्हाला माहिती, आम्ही काय बोलणार नाही त्याच्यावर. पण ना, आरोप करत असताना हे फार मनापासून खुश होत होतं. हो. का हो, कशामुळे? है ना, त्याच्या खूप मनात तेच असेल. गंमत करतो. हो, हो. तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगणार वहिनींबद्दल तुम्ही? आणि आय थिंक जशी गृहिणी घरची लक्ष्मी हवी तशी आहे. आणि मला वाटतं माझ्यासारख्या एका कंटिन्युअस बिझी आणि भरपूरशे 2-3 ड्रीम्स डोक्यात घेऊन त्याच्या मागे पळणाऱ्या माणसाला एक पाठबळ देणारी जी मुलगी हवी तशी आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? सगळ्यांची, ज्यांची आय थिंक धावपळीत किंवा आयुष्याच्या चढाओढीत काही काही महत्त्वाचे क्षण त्यांच्या आयुष्यातले जे आम्ही मिस केले, त्यासाठी फक्त हात जोडून क्षमा. तुम्ही क्षमा कोणाची माग? मी पण सगळ्यांचीच मागेल की समजा आता लिहिलं त्यांनी जर म्हटल्यावर त्यांना काही जाणवलं असेल माझ्याबद्दल तर मी नक्की त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करेल आणि सगळ्यांशी व्यवस्थित वागेल. राग आहे मला, असं नाहीये. तुम्ही काय धमकी देताय मला? नाही. इतर वाक्य कशी शांत बोलल्या, राग आहे मला, पण आता फक्त तुम्ही जा, मग मी बघते यांचं काय करायचं ते. नाही नाही, आहे माझा स्वभाव रागिष्ट, पण मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न व्हेरी करते. गुड. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. चालतंय. तुमच्या कुटुंबालाही शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू देतो तुम्हाला. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.